तर सगळं जळून गेले तर आमचा जीव पण जळून जाणार होता. कसं तरी आमचे जीव कसे वाचवले आम्ही आम्हालाच माहिती आहे. माझ्या रूमात सामान सोना बिना आमची तेव्हा होती 15 तारीखला, तर आम्ही सगळं सामान इथं आणलेलं होतं. आम्ही ते काय केले त्यांच्या सोबत भांडणार नाही, काहीच नाही. फक्त आम्ही काम करणार माणूस आहे, हातपटावर करून खाणार लोक आहे आम्ही. पोरगी जळून जाणार होती. आग लागली हे कसं समजलं नेमकं रात्रीचं? आम्ही उठले. अर्धी रूम लागली होती, मी इथं झोपली होती, तर माझी बहीण उठली. कसं काय हसत एवढं जोरात आग कसं काय लागले म्हणून. शनिवारच्या मध्यरात्री 2:20 आसपासची ही घटना आहे. आत्ता सध्या मी उभा आहे त्याच परिसरामध्ये, जेव्हा शनिवारी मध्यरात्री 2:20 वाजता 2च्या सुमारास म्हणजेच लोहिया नगरच्या परिसरामध्ये, लोहिया गार्डनच्या एक्झॅक्टली थोडंसं पुढे आतमध्ये आले की एक गल्ली लागते. तिकडनं आतमध्ये एक वस्ती आहे. तिथे सगळे गरीब लोक किंवा कामगार लोक जे आहेत ते त्यांचे घरं करून इथे राहिलेले आहेत. पण त्या दिवशी म्हणजेच एक शनिवारी रात्री मध्यरात्री आग लागली आणि त्या आगीमुळे तुम्ही बघू शकता काय अवस्था झाली आहे. आपण इथे देखील बघू शकत आहोत पूर्ण भांड्यांची किंवा सगळी घरांची अतिशय दयनीय आणि घाणेरडी अवस्था झालेली आहे. माझ्या आजूबाजूला देखील जी घरं आत्ता आहेत ती पूर्णपणे म्हणजे पत्र्यांची बनलेली होती तसं बघायला गेलं तर. आणि ही सगळी पत्र्यांची घरं जी आहेत ती आता भस्मसात झालेली आहेत. पत्रे थिन होते तसं बघायला गेलं तर. आणि त्याच्यामुळे आत्ता जर तुम्ही माझ्या बाजूला बघत असाल तर ते सीन्स तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे आग लागली होती. आणि त्या आग लागल्यामुळे कशा प्रकारे इथे नागरिकांचं किंवा इथे राहणारे जी रहिवासी लोक होते त्यांचं कशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इथे तसं बघायला गेलं तर सगळे हे कामगार वर्ग आपण जो म्हणतो, जो कष्ट करून कमवतो, त्या लोकांना इथे खूप मोठं नुकसान इथे झालेलं आहे. आणि म्हणजे गॅस सिलेंडरचं देखील इथं एका गॅस सिलेंडरचा स्फोट देखील झाला अशी आपल्याला माहिती मिळते. सर्वात पहिलं जे होतं ते आपण बघू शकतो की एक गाडी देखील येते. आपण तुम्हाला दाखवूया त्या गोष्टीबद्दल की जेव्हा आपण ह्या गोष्टीबद्दल बोलतोय की आग लागली, मग ही जी आग लागली होती ती कशी लागली होती, नेमकं त्याला कारण काय होतं. आता आपण आपल्याला जेव्हा ती माहिती मिळाली तेव्हा आपल्याला समजलं की सगळ्यात पहिलं ही गाडी तुम्ही मागे बघू शकताय, ही गाडी सगळ्यात पहिली ही पेटली होती असं त्यांचं इथल्या स्थानिक रहिवाशांचं म्हणणं होतं. आणि ह्याच्यामुळे आजूबाजूची जी वस्ती आहे म्हणजे तुम्ही आता देखील बघू देखील शकता की आता इथल्या लोकांना आजूबाजूला देखील तुम्ही बघू शकता तर राहायला कुठलीच जागा राहिलेली नाही. त्याच्यामुळे ते लोक इथली लिटरली बेघर झालेली दिसतात आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गाडीने अचानकपणे पेट कसा घेतला. रात्री 12 नंतरची जसं बघायला गेलं तरी घटना म्हणजे मध्यरात्री 2 ते 2:30च्या सुमारास घडलेली ही घटना आहे. तेव्हा सगळेजण झोपेत होते आणि अचानकपणे आग लागली गाडीला. आणि ह्या गाडीमुळे सगळ्या घरांना अचानक नाही लागली ताई तुम्ही म्हणताय, म्हणजे नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? पेट्रोल टाकून जाळलेले इथं. आम्ही झोपले होते रात्री, काम करून येऊन झोपतो आम्ही. झोपताना काय केले, पेट्रोल टाकून तिन्ही गाडीला लावले. तर आम्ही काय कशाची आग आहे म्हणून पळून आले, तर पळून गेले त्यांनी लावणार माणूस. तुम्ही बघितलं का माणसाला? बघितलं ते पोराला पण बघितलं, इथून पळून गेले तर मी काय केली, इथून बाहेर निघलो. आमची माणसाला सगळ्याला उठावली, मी सगळ्याला उठावून गॅस बाहेर काढली. मी एवढं लागताना गॅस बाहेर काढून ठेवले, गॅस सिलेंडर ठेवले. सिलेंडर ठेवून नंतर जाऊन फ्यूज काढले, करंटची वायरचे फ्यूज काढले. सगळं माणूस इथंच नेणार होते, तर मी एकटीने उठून सगळ्याला वाचवले. माहितीये का, आग ऑटोमॅटिक नाही लावले, त्याला लावून गेलेले माणूस आहे. आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितले. कुणी माणसं होती ती? ते इथून पळून गेला, एकटाच होता. ते दुसरा कुठं होतं काय माहिती, 3-4 माणूस ते इथं लावून जाणार एकटाच होता. आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितले. आमची पोरी पण जळून जाणार होती. कसं तरी मी बाहेर कशी सिलेंडर काढायला गेले, पोरीला विसरून गेली. मी माझी पोरगी जळून जाणार होती. आग लागली हे कसं समजलं नेमकं रात्रीचं? आम्ही उठले. अर्धी रूम लागली होती, मी इथं झोपली होती, तर माझी बहीण उठली. कसं काय हसत एवढं जोरात आग कसं काय लागले म्हणून. तर मी पळून बाहेर आले तर आपण ते लावून पळून जाणार होतं माणूस. तर मी म्हणली आम्ही एकटच होती, तर पळून बाहेर आली. आमची सगळं माणसाला उठवली तर ते पळून गेलं. इथून पळून गेलं त्यांनी. म्हणजे तुमच्या समोर त्या माणसाने पळ काढला, पळून गेला. म्हणजे इथं आपण आता बघू शकतो की ताईंच्या म्हणण्यानुसार एका माणसाने इथे रात्री येऊन त्या गाडीवरती पेट्रोल टाकलं आणि ती गाडी जाळण्याचा प्रकार इथे घडला होता. म्हणजे ही आग आता जसं मी मगाशी म्हणलो
आहे पण समृद्ध म्हणून पोर आहे ते पोरात लावून गेलेले समृद्ध तुपा म्हणून आहे माझं आमचं ते सगळं सामान त्यांनी असं का केलं असं तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काहीच नाही आम्हाला माहित नाही ते काय केले त्यांच्या सोबत भांडणार नाही काहीच नाही फक्त आम्ही काम करणार माणूस आहे हातपटावर करून खाणार लोक आहे आम्ही इथं कमायला आले गाव सोडून तुमच्या वस्तीमधलं कोणाचं काय त्याच्याशी वैर वगैरे काय होतं? काहीच नाही माझ्या रूमात सामान सोना बिना आमची तेव्हा होती 15 तारीखला तर आम्ही सगळं सामान इथं आणलेलं होतं आम्ही तर सगळं जळून गेले तर आमचा जीव पण जळून जाणार होतं कसं तरी आमचे जीव कसे वाचवले आम्ही आम्हालाच माहिती गॅस काढून लाईट काढून आमचे जीव वाचवले आम्ही माहिती आहे का इतर आता असं कोणी पिणार म्हणा सासले तर जळून गेले असते ते तुम्ही दिवस सर्व काय काम करता म्हणजे इथं? बिगारी काम करतो कोणी दोन भांड्याचं मग आता ही घटना घडल्यानंतर इथलं कुठले सरकारची लोक येऊन तुम्हाला भेटून गेलीत का? आता तुमचं कसं इन्क्वायरी करते तसंच इन्क्वायरी करून गेले काही नाही आतापर्यंत पोलीस आले होते? पोलीस आले होते सगळे लोक लावलेले होते त्या दिवशी पोलीस आलेले होते सगळं लिहून ठेवून गेलेले मग आता तुम्ही आता तसं म्हणताय लागले कसं काही कसं आग होते कसं नाही सगळं बघून गेले ते लोकांनी आयो मग आता ताई तुम्ही तसं आता म्हणताय की तुम्ही एका माणसाला पळून जाताना बघितलं मग हे गोष्ट तुम्ही पोलिसांना कळवली होती का? कळवले आणि केस पण केले त्याच्यावर आणि त्याला धरले पण तिथं आणि ते पोलीस चौकी पण आहे ते पोरं पण पोलीस चौक मध्ये आहे आमची एवढा जीव जाणार होते किती माणस आहे 50 माणस होते आम्ही एकटाच मुळे आमची 50 माणसं जीव जाणार होतं माहितीये का इथं आणि एका सिलेंडरचा स्फोट देखील झाला असं समजलं. नाही ते रूम जळले त्याच्यानंतर झालेत ते रूम जळत होती ना तेव्हा झालेत पहिलं काय नाही ते गाडीचं पेट्रोल फुटून हे रूम जळलेले गाडीच्या टाकी फुटून रूम जळली त्याच्यानंतर नंतर नंतर झालं तेव्हा कोणाला काय लागलं नाही म्हणजे. आम्हाला माहित होतं ह्याच्यामध्ये थोडासा गॅस होता एक लास्ट मध्ये गॅस होता म्हणून आम्ही पळून गेले ते गॅस मध्ये त्याच्यामध्ये गॅस पण नाही होते हे गाडीचे गॅस फुटले म्हणून आम्ही पळून गेले तिन्ही गाडीचे गॅस फुटले त्याच्यामुळे आम्ही पळून गेले आणि ती गाडी नेमकी कुठल्या परिसरामध्ये लावली होती तो? म्हणजे आता आपण इथे बघू शकतो की या ठिकाणी जिथे आता हे सगळेजण थांबलेले आहेत त्या ठिकाणी ती 2 व्हीलर लागली होती 3 गाड्या इथे लागलेल्या होत्या त्यापैकी एका गाडीवरती टाकण्यात आलं होतं बरोबर तिन्ही गाड्यांवरती पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात आलं होतं आणि आता तो जो माणूस आहे किंवा जो ती सदर जी व्यक्ती होती ती आता पोलिसांच्या ताब्यात देखील असं आपल्याला माहिती मिळते. आता ह्या गोष्टीवरती इथले स्थानिक पोलीस प्रशासन त्या व्यक्तीची काय तपासणी करणार आणि ही आग त्यांनी कुठल्या भावनेतनं लावली होती? तुमच्या सगळ्यांचं कोणाचं की त्याशी काय वैर वगैरे होतं का इथं? इथल्या पोरांचं वगैरे कोणाचं काय? कोणाचं काही नाही सर काहीच नाही होतं सगळंच. म्हणजे आता आपण हे देखील बघू शकतो की इथं कारण नसताना किंवा त्या माणसाच्या मनात काय होतं की इथल्या वस्तीमध्ये येऊन का आता कशासाठी केलं आता जसं आपण म्हणतोय की इथं गरिबांचा आपण इथं बघू शकतो आक्रोश देखील चालू आहे की मजुरी करून पोट भरणारी गरीब जनता इथे आहे. आता लिटरली इथे बेघर झालेली लोक आहेत ती लहान लेकरं देखील आपण बघू शकतोय. आता ही माणसं जाणार कुठे आणि ह्यांची सोय आता लवकरात लवकर स्थानिक प्रशासन कधी करणार आहे? आता आपल्याला तशी माहिती मिळाली की आजोबा त्यांनी दिली की लोक येतात विचारपूस करून जात आहेत. विचारपूस करायला सगळे येतात पण सोय कोण करणार इथं हा मला मोठा प्रश्न विचारायचा आहे. आता तुमच्या इथले नगरसेवक कोण आहेत? आता नगरसेवक कोण आहेत का? नगरसेवक कोणाला आतापर्यंत भेटायला मला माहिती नाही आता नाही मामा तुपे आले होते आबा तुपे आणि आले होते दोघं झालं. पण ते काय म्हणले या गोष्टीबद्दल काय करणार आहेत वगैरे किंवा ऍक्शन घेतील? आम्हाला म्हणले भांडी भेटणार चादर भेटणार हे भेटणार मग तुम्हाला राहायला कुठं भेटणार असं काही म्हणलं नाही. आजपर्यंत 3 दिवस बाहेरच पडतात लहान आता 2 दिवस कसं चालू आहे मग तुम्ही जगताय कसं 2 दिवस? असं पाणी पिऊन असं झोपायला लागले. मदत थोडं ते भगतसिंग दादाने आले ते थोडं मदत करते आम्हाला खायला तर किशोरी मुलगी आहे काय सगळं बुड्ढा पण आहे सगळं आहे बाहेरच झोपते काय पण कुठं राहायला सोय नाही देत आतापर्यंत आम्हाला. तशी झालंय बघा आता रूम वगैरे कुठं द्यायला पाहिजे आम्ही कुठं राहणार गरीब माणसा पैसे होते सोना होते सगळे जळून गेलेत. सोनं पण जळलं. सोना पण जळून गेले पैसे जळून गेले. आम्ही काम केले तर त्यांचं पोट भरणार नाही तर नाही भरणार आम्ही गरीब मग आता कामावर जाताय तुम्ही आता या परिस्थितीमध्ये आता कसं जाणार आम्ही एवढे झाले आम्हाला कपडे नाही अंगात हे अंगावरचे एवढेच कपडे सगळे जळून गेलेले. त्यांना राहायला सोय झालं तर जाणार आहे ना साहेब. त्यांना राहायला सोय झाले तर कामाला जाणार त्यांना मुलाला बाळा लेकराला पोट भरायला तर करणार ना ते कामाला. राहायला सोय नाही म्हणल्यावर कामाला कुठे जाणार आहे ते? म्हणजे आता आपण बघू शकतो की काही ठराविक लोक देखील इथे येऊन गेली होती पण आता अशा वेळेस म्हणजे आपण जेव्हा बघतो लोक जातात येतात विचारपूस करतात सगळ्यात महत्वाची असते ती अंमलबजावणी.
आता ही लोक जसं बघायला गेलं तर शनिवारी मध्यरात्री बसतात, म्हणजे काल मध्यरात्री बसतात, आतापर्यंत असेच ते बसून आहेत. त्यांना खायला प्यायला सोय नाहीये, पाणी प्यायला सोय नाहीये. शुक्रवारी मध्यरात्री बसते सगळी जी घटना घडली तेव्हापासून ते आतापर्यंत ते बिना घराचे बेघर असे बाहेर बसलेले आहेत. प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, अंगावरती कपडे देखील ते त्याच दिवशी बसण्याचे ते आतापर्यंत तेच घालून आहेत. म्हणजे आता या गोष्टीवरती स्थानिक प्रशासन, इथले स्थानिक नगरसेवक, स्थानिक पोलीस प्रशासन या गोष्टीवरती काय पावलं उचलणार हा मला इथं प्रश्न विचारायचा. या गोष्टीवर तुम्हाला देखील काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.